पाहूयात पुढची बातमी। चोपड्यामध्ये सैराटची पुनरावृत्ती झालेली आहे। प्रेमविवाह केल्यानं वडिलांकडून मुलीवर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि मुलीचा जीव या वडिलांनी घेतलेला आहे। मुलीचा मृत्यू झालेला आहे या गोळीबारामध्ये, तर जावई मात्र गंभीररित्या जखमी झालेला आहे। अत्यंत संतापजनक आणि तितकीच धक्कादायक अशी ही घटना जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासण्याची घटना घडलेली आहे आणि चोपडा शहरामध्ये ही घटना घडलेली आहे। रात्री आंबेडकर नगरमधून ऑनर किलिंगची घटना समोर आलेली आहे आणि या घटनेमुळे सगळीकडेच आता थरकाप उडवण्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि किरण मांगले या व्यक्तीनं आपल्या मुलीचा प्रेमविवाहाचा राग मनात बाळगून आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीची आणि तिच्या नवऱ्याची म्हणजे स्वतःच्या जावयाची अमानुष हत्या केलेली आहे। बहिणीच्या लग्नस्थळी बेछूट गोळीबार त्यानं केला आणि या गोळीबारामध्ये अवघ्या काही क्षणांमध्ये तृप्तीचा जागीच मृत्यू झाला आणि आनंदाने सजलेला लग्न मंडप एका क्षणामध्ये शोकसागरात बुडून गेला। अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केले होते आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत। तर अत्यंत धक्कादायक अशी जळगावची ऑनर किलिंगची घटना आहे आणि यावर प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। ओव्हरनाईट हे काही बदलणार नाही, त्याच्यामुळे असणारं जातीच्या बाहेर जाऊन जे लग्न करतात आहेत त्यांचा केअर सरकारने केला पाहिजे आणि तिथे सुद्धा आपलं कुठलंही पॉलिसी नाही। दुर्दैवाने मी असं म्हणेन की लोकांनी आम्ही फक्त सांगतो जातीमध्ये राहू नका, पण तो जातीच्या बाहेर पडला आणि समजा कुटुंबानेच त्याच्या विरोधात व्हायलन्स केलं तर शासनाने त्याला जी मदत करणारी व्यवस्था पाहिजे ती नाहीये।